क्रांती असे म्हणले जाते। धार्मिक नेते रुहोल्ला खोमेनी यांनी शहाला सत्तेतून हटवले व इराण इस्लामिक रिपब्लिक बनला। याच्यानंतर 1979 ते 1981 दरम्यान इराणी विद्यार्थ्यांनी एम्बसी ऑफ युनायटेड स्टेट्स तेहरान ताब्यात घेतले। यामध्ये 52 अमेरिकन नागरिकांना 444 दिवस ओलीस ठेवण्यात आले। या घटनेमुळे अमेरिका-इराण संबंध पूर्णपणे तुटले। याच्यानंतर 1980 ते 1988 या दरम्यान इराक आणि इराक यांच्यात जवळपास 8 वर्षे युद्ध झाले। त्या काळात अमेरिकेने अप्रत्यक्षपणे इराकला मदत केली। या युद्धात लाखो लोक मृत्युमुखी पडले। इराणला वाटले की अमेरिका त्यांचा शत्रू आहे। यानंतर 2002 मध्ये इराणचा गुप्त अणु कार्यक्रम उघड झाला। अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांना संशय होता की इराण अणुबॉम्ब तयार करत आहे। यामुळे संयुक्त राष्ट्रांनी इराणवर आर्थिक निर्बंध